नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण चांडवली खुर्द जे नवीन कांदा मार्केट झाले मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी कांदा मार्केट सुरू करण्यात आलेलं आहे. आता आपल्या समेत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात हे आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आजचा तुम्ही आता या ठिकाणी आलेत, नवीन कांदा मार्केट या ठिकाणी सुरू झाले, काय सांगणार आहे शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना अधिकच्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चांडवली या ठिकाणी नवीन 3 लिलाव शेड या ठिकाणी उभारण्यात आले आणि या ठिकाणी कांद्याचे लिलाव नव्याने सुरू करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आपण सगळेजण पाहतच आहात का जवळपास या ठिकाणी आज चांडवलीला 20,000 कांद्याची पिशवी आवक झालेली आहे आणि मंचरला 30,000 पिशवी कांद्याची आवक झालेली आहे. जवळपास 50,000 पिशवीची आवक आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध आवारात कांदा या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे. शेतकऱ्यांवर या ठिकाणी अतिशय शेतकऱ्यांचा आज कांद्याला बाजारभाव चांगल्या प्रमाणात झाल्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी आपला शेतात पिकवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी बाजार समितीच्या माध्यमातून आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत आहोत. नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये चांडवलीला हे लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याला शेतकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी जे मंचरला कांदा मार्केट होतं, मात्र या ठिकाणी चालू करण्याचा उद्देश काय होता? काय सांगा? शेतकऱ्यांना अधिकच्या सुविधा द्यायच्या, शेतकऱ्यांचा आलेला माल सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला कुठली नुकसान झाली नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या गाड्या असतील, शेतमालाच्या गाड्या असतील किंवा कांदा घेऊन जाणाऱ्या गाड्या असतील किंवा शेतमाल टाकण्याची जागा असेल, त्या सगळ्याला भरपूर जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने चांडवलीला हे नवीन मार्केट चालू करण्यात आलेलं आहे. मंचरला जागेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि शेतकऱ्यांना नाहक त्रासाला त्या ठिकाणी शेतमाल विक्रीस आणल्यानंतर त्रास होत होता. मग त्या त्रासाला सामोरं जायला लागू नये आणि शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात म्हणून चांडवलीला आपण ही नवीन सुरुवात करत आहोत. आता सध्या मोठे शेड उभं करण्यात आले, आणखी नाही या ठिकाणी शेड उभारण्यात येणार आहेत का? आता भविष्यात नक्कीच ही जवळपास 15 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची चांडवली या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अद्ययावत शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणारं एक नवीन मार्केट भविष्य काळामध्ये निश्चितपणे आपण सगळे शेतकऱ्यांच्या मदतीने सर्व संचालक मंडळ आमदार वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उभं करणार आहे आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी मी खात्री तुम्हाला देतो. त्या दिवशी एक बाईट घेतली होती, मात्र शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणणं होतं का या ठिकाणी हॉटेल किंवा मग एखादी पाण्याची सोय वगैरे झाली पाहिजे, असं काही मी आता सुरुवात तर केली आहे. पाण्याच्या सुविधा या ठिकाणी निश्चितपणे होतील आणि उपहारगृह किंवा हॉटेलच्या ज्या व्यवस्था आहे त्या टप्प्याटप्प्याने मग पाण्याची, CCTV कॅमेऱ्याची, सिक्युरिटीची, गाड्या पार्किंगची या किंवा कांदा असेल किंवा शेतमाल असेल तो टाकण्याच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पुढील 8 दिवसामध्ये इथं कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. शेतकऱ्यांना काय सांगणार आहे, काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्यांना या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे का मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोणत्याही आवारात जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आपण घेऊन यावा. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचं वैशिष्ट्य आहे, इथं आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा एकही रुपया कोणत्याही व्यापाऱ्याने बुडवलेला नाही. व्यापारी अतिशय चोख पद्धतीने सगळ्यांचं पेमेंट करत असतात आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांकडून होतो आणि या सगळ्या गोष्टीवर बाजार समितीचं अत्यंत बारीक लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी तपासणी केली जाते आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता नव्यानेच आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी नवीन विम्याची योजना आणली आहे. जो शेतकरी आपल्या बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येईल आणि शेतमाल विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर त्या शेतमालाची पट्टी, आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर बाजार समितीकडे त्यांनी जमा केला तर त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा बाजार समितीच्या वतीने अगदी मोफत वर्षभरासाठी उतरविला जाणार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्याही योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. काय सांगणार? कांद्याला चांगला बाजार भाव आहे? कांद्याला चांगला बाजार आहे. इथली मार्केट चेअरमनच्या याच्या खाली, अध्यक्षाखाली एकदम चांगलं चालू आहे आणि चेअरमननी पुढची वाटचाल आठवणीतलं चेअरमन म्हणून करावी ही सगळ्यांतर्फे त्याला विनंती करतो आणि मार्केट एकदम खूप चांगलं चालले.
असंच चांगलं चालू हीच अपेक्षा व्यक्त करतो. तर या ठिकाणी शेतकरी होते, सभापती होते. त्यांनी सांगितले आज जवळपास 50,000 पिशवीची आवक दोन्ही मंचर असेल, चांडवली खुर्द असेल या ठिकाणी आवक आलेली आहे आणि कांद्याला बाजारभाव देखील चांगला असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडवली खुर्द. आपण ₹400 अकरा सुपर तुम्ही आलो कांदा काय बाजार आहे कांद्याला? 400 तुमचे झालं का? किती पिशवी आणल्या? 21 21 पिशवी आणली का? 411 कापला 411 निघाला का? बाजारभाव त्या दिवशीपेक्षा कमी झालाय का वाटलाय? आहे तो तोच आहे का? एखादा रुपये इकडे तिकडे कमी झाला थोडक्यात, थोडाफार कमी झाला. तुम्ही आणलाय का? आता भेटू आता भेटवणार आहे का? काय बाजारभाव आहे याचा? 411 411 पर्यंत, 511 पर्यंत गोळा झाला 511 पर्यंत गोळा झाला. म्हणजे रेंज आहे तीच आहे सध्या. आवक जास्त आहे आज. आवक जास्त आहे. 10 रुपये 20 रुपये 30 रुपये डबल 351 55 60 62 70 डबल ₹360 70 75 80 डबल डागी गाडी जाणार तू कांदा आणले किती पिशवी? 10 पिशवी. कशी गेली? भेटण्या झाली. काय बाजारभाव आहे याचा? 400 आवक जास्त वाटते का आज? आवक जास्त आहे ना? काय परिणाम होईल का थोडेफार? 10-20. जास्त असून पण हा काय सांगितलं? आज आवक जास्त असून पण भाऊ स्टेबल आहे, कमी नाही झाली भाऊ. कमी नाही झाली. ठीक आहे भाऊ. चांगला भाव झाला. हा आज 2000 ने आवक वाढली याच गाड्यावरची. 2000 ने वाढली आहे का? तरी बरीच आवक दिसते, पिशवी बरी दिसते या ठिकाणी. त्या दिवशी ज्या मटी झालेली मग त्या दिवशीच्या रेंज त्या दिवशी ज्या भावाने झाली म्हणजे गोळ्याला 511 आणि मीडियम आपले 400 380. तुमचं काय नाव बाबा? ज्ञानेश्वरराव बांगर कुठून आले? टावरेवाडी तावरेवाडी. किती आणलाय कांदा? 12 पिशवी आणलाय का? काय बाजारभाव कसा आहे आजचा? 400 पर्यंत आहे चांगले आणि गोळा कांदे? 511 21 पर्यंत म्हणजे बाजारभाव स्टेबल स्थिर आहे. कोणाकडे टाकलाय कांदा? इंदोर टाकलाय. ठीक.
380 डबल एट. 380 डबल एट. 400 रुपये सुपर. 380 डबल डी. 370 डबल डी. 'किती आणलाय कांदा? किती आणलाय? कसा गेला? आहे का स्टेबल आहे बाजार भाव ना? गोळ्याला काय बाजार आहे? 400 500 रुपयापर्यंत आहे, स्टेबल आहे बाजार. ठीक. तुम्ही देखील आणलाय का आज कांदा? आज काय बाजार भाव आहे? 411 रुपये. 411 रुपये गेला. किती पिशवी आणला होता? आज 40 पिशवी. स्टेबल आहे बाजार. आवक आहे आज भरपूर. आवक काही दिसते आज भरपूर. 50,000 पिशवीची आवक. मंचर आणि चांडोली खुर्द दोन्ही मिळून 50,000 पिशवी आहे. आम्ही जुन्नर तालुक्यातून इकडे कांदा आणतो. जुन्नर तालुक्यातून इकडे आणताय का? का बरं इकडं म्हणजे काय आहे? मस्त कामकाज आहे गोरक्षेसाठी. चांगलं काम पाहिजे त्यामुळे ठीक आहे. आमचा तिसरी वेळ आहे इकडे यायची. तिसरी वेळ आहे का? ठीक आहे. आणलाय कांदा? 511 डबल डी. 451 डबल बी. 460 70 80 500 रुपये डबल बी. 451 60 70 80 500 डबल बी. 400 डबल बी. अरे यार किती आणलाय कांदा? कांदा मामाच्या आता मामा किती पिशव्या आहेत आपल्या? किती पिशवी आहे कांदा? 14. कसा गेलाय? गोळा गेला 500 रुपये. हा चांगला गेला 400 रुपये. चांगली स्टेबल आहे बाजारभाव. समाधानी आहात काय बाजारभावात? चांगला बाजारभाव आहे. ठीक. 360 70 80 90 डबल एट. 400 रुपये. काय भाऊ तुमचं? रामदास अनंत कुठून आले? खडकी पिंपळ. काय आहे आज किती कांदा किती पिशवी कांदा आणला? आज 29 पिशव्या. 29 पिशवी आहे का? कसा कसा गेलाय कांदा? कसा खपला कांदा तुमचा? आज नाही ना आपल्या काहीतरी कोणाला टाकलाय? इंदोर टाकलाय का? आज बाजार भाव कसा आहे तुम्ही पाहिला? चांगला आहे. जेमतेम माग जो होता तोच आहे का कमी झाला थोडा? 1-2% व्हायचे गाड्याला पडेल. हा पण समाधानी आहे शेतकरी ह्या बाजारावर. 400 500 511 रुपयापर्यंत चालू आहे. समाधानी आहे. समाधानी आहे. ठीक आहे. 29 पिशवी आणलंय का? हा. ठीक आहे. हे गाडीवाले आहेत ना? गाडीची हो. कांदा आणलाय का? हा आणलाय ना. किती पिशवी आहे? 15 पिशवी आणलाय का? बस संपलाय गेलाय का अजून का नाही? नाही आहे ना. नाही संपला. कसा गेलाय? 390. 390 निघाला का? बाजार भाव आहे जेमतेम आहे का? 1-2 रुपयांनी कमी झाली. कमी झालेली आहे पण सरासरी आहे. हा सरासरी आवक वाढली. जो सुपर कांदा आहे तो काय भावाने जातोय आज? 425 411 असं. आणि गोळा कांदा आहे तो गोळा 511 रुपये. म्हणजे आहे म्हणजे सरासरी जे सुपर कांदे आहे, ते चांगले चालतात सध्या.
मग शेतकऱ्यांना काय सांगणार आहे? शेतकऱ्यांनी कांदा आणला पाहिजे का थोडा थोडा आणला पाहिजे पण असा थोडा थोडा आणला पाहिजे. थोडा थोडा कांदा जास्त आवक नाही झाली पाहिजे. थोडा थोडा आणला पाहिजे? आज जवळजवळ लई आवक दिसते आज. आज दोन्ही शेड भरलीत ना फुल. हा, बाहेर पण माल पडला थोडा थोडा शेतकऱ्यांनी आणला पाहिजे म्हणजे एकदम लोड येणार नाही आणि बाजारभाव आता हाय तसा राहणार. नाही. ओके. काय नाव आहे? परत माधुबळी. आता तुम्ही किती कांदा आणलाय आणि कसा खपलाय कांदा तुमचा? आता आम्ही तिघांनी मिळाला यांचा गोळा होता 500 रुपये गोळा खातला. हा, आमचा 400 रुपये झाला, यांचा 400 रुपये झाला. मिडियम कांदा होता. कसा आहे बाजारभावाचा? जे माग जो होता तो तसाच आहे का काही कमी झालेला? मागल्या बाजारापेक्षा साधारण भारी कांद्याला 1-2 रुपये रिवर्स हा. आहे. मिडियम कांद्याला आहे तोच बाजार आहे. म्हणजे जो गोळा कांदा आहे तो हो, 500 गोळा कांदा जो 500 जे होता 5.5 झाला तो 500 पर्यंत झाला. ठीक आहे. कुठून आले तुम्ही? खडकी पिंपळगाव. इंदोरकडे टाकता कांदा का? हो, इंद्रगत असल्या. इंदोरकडे शेतकऱ्यांना काय सांगणार आहे आता? शेतकऱ्यांनी कांदा भरला पाहिजे का काय केलं पाहिजे? हो, ज्याच्याकडे 200 पीस आहे त्याने 20-20 पीस थोडं असं 1.5 महिना पुरला असं भरला पाहिजे. हा. आवक झाली आज. आवक जरा कमी. आवक झाल्यावरती बाजारभाव जरा 1-2 रुपयांनी कमी जास्त हो, होतो. त्याच्यामुळे परिणाम दिसलाच ना मागल्यापेक्षा. हा. 1-2 रुपये रिवर्स आहे थोडं. आज आहे ना. तर ठीक आहे. मग शेतकऱ्यांनी हो, थोडं तरी थोडं समाधानी आहे. तरी हाय समाधानी आहे हो, शेतकरी. समाधानी आहे. काय वाटते? काय सांगणार आहे? कसा भरला पाहिजे कांदा? टप्प्याटप्प्याने भरला पाहिजे. कसा गेलाय तुमचा कांदा? 400. 400 रुपये. म्हणजे समाधानी आहे तुम्ही? म्हणजे बाजारभाव चांगला म्हणजे समाधानकारक आहे. इकडे पुढं असं 411, 421, 25 सुपर